38 धावा धाव फलकावरती. त्याला कमी मध्ये बसू आपण. तुम्ही तुमच्या बजेट प्रमाणे मी क्लिअर देतो तुम्हाला. त्याला बोलतो मी विचारतो. बरोबर ऑप्शनच्या नंतर बरोबर. बाकी साहेब तुमच्याकडे तुम्हाला चांगला प्लेअर द्यायचा आहे वगैरे साहेब. तुम्ही आमच्या हक्काची माणसं आहे. तुम्हाला प्लेअर चांगला दिसून देणार. तुमच्यासाठी कमी बजेट मध्ये आपण लिस्ट आली का वगैरे साहेब? तुमच्याकडे लिस्ट आली का? अनुश्री चषक 2024चा महारण संग्राम आपण मैदानामध्ये पाहतोय. एक देखणं आणि दर्जेदार नियोजन. वाई तालुक्यामधली मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी आज पसरणी प्रीमियर लीग अर्थात पसरणी गावामधले हे खेळाडू मैदानाच्या मध्ये एकमेकांच्या समोर दोन हात करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तमाम क्रिकेट रसिकांचं या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागत केलंय. मैदानाच्या आतमध्ये तांत्रिक बिघड या ठिकाणी थोडेसे आपण पाहिले. या तांत्रिक बिघडावरती मात्र कमबॅक केलंय या संपूर्ण पसरणी विभागातील नवतरुणांनी. स्पर्धा लाख मुलाची स्पर्धा, गावाच्या अभिमानाची स्पर्धा, आमच्या अनुश्रीची आणि अनुश्रीचा वाढदिवसाचा औचित्य साधलाय. सन्माननीय राजू शेठ शिर्के यांच्या खऱ्या अर्थाने तो संकल्पनेतून एक भव्य दिव्य स्पर्धा आणि पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. भूमी 11 विपक्ष श्रीनाथ 11. पहा इथे चेंज ऑफ पेस, मास्टरपीस ऑफ द बॉल इन ऍक्शन मध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. शेवटच्या क्षणामध्ये आपण पोहोचतोय. अंतिमचा क्षण आहे आणि जिथे जीतू हे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे. मैदानाच्या आतमध्ये अनुभव त्यांनी दाखवला. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. नाव आहे अनुज मांढरे. डेलिकेट पार्डर आहे, अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निघालेत राऊंड विकेटने. हो यावेळी फ्लिक केला. डीप पिच बॅकवर्ड स्कोर लेग अंडर कॅरी केला जाईल. पहिला नाही तर दुसरा ब्रेक थ्रू दिला. एक महत्वाचा मोहरा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट जीतू यांनी मात्र मिळवला. कमबॅक केला गेला. स्कोर कार्ड कडे नजरा वळवल्या जातील. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 40 रन्स. 40 धावा धाव फलकावरती. 2 फलंदाज बाद झालेत. महत्वाचा क्षण आहे. या क्षणाचे साक्षीदार आपण झालोय. ही स्पर्धा, या स्पर्धेसाठी आपण 4 दिवसाचा थाट रंगवलाय. 4 दिवसाची स्पर्धा. पहिला दिवस आजच्या दिवसामध्ये मात्र इथे सुंदर सुरुवात झाली आहे. सकाळचा सत्र आहे. मॉइश्चर मैदानाच्या आतमध्ये थोडस कमी पाहायला मिळेल. गुलाबी थंडी आणि निसर्गाचं या ठिकाणी वाई तालुका आणि पसरणी हे गाव आणि पसरणी गावामधलं हे प्रधार्घ्य असं खऱ्या अर्थाने प्रदीर्घ असं हे व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठावरून ही भव्य दिव्य स्पर्धा अनुश्री प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीगचा हा थरार मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र नवीन फलंदाज येतील. इन 8 नंबर वरती नाव आहे किरण महागडे. महाग आहे हा खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये तो आला या डेथ ओव्हर मध्ये आपले हात आपली हुनर दाखवण्यासाठी. ओव्हर द विकेटने गोलंदाज निघतील जीतू. हो यावेळी चेंज ऑफ पेस आउटसाइड द ऑफ स्टंप. बॉल ट्रॅव्हल झालाय. यस व्हाईट बॉल कॉलिंग आलाय. एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये अंकित केली गेली आहे. स्कोर कार्ड 41 41 धावा. चला पुढील होणारी मॅच. टीम आपण टॉस साठी यायचं आहे. हा कॉल आपल्यासाठी असेल. जी टीम मध्ये कॉल केला जाईल. चला टीम छत्रपती 11 विपक्ष शिर्के कंस्ट्रक्शन. दोन्ही टीमच्या संघनायकांना आणि संघ मालकांना निवेदन आहे. आपली टीम आणि आपला संघनायक प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाठवा. जाऊया पुढचा बॉल जीतू यांचा. यावेळी मात्र टेक्निकल क्रिकेट
इथे सुंदर कव्हर ड्राईव्ह बॅक ऑफ द हँडचा फार सुंदर नमुना पेश केला, हलक्या हाताने खेळला आणि एक धाव अंकित केली आहे. सुंदर नजारा मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या सत्रामध्ये. आग ओकणारी फलंदाजी आपण पाहिली तर अर्जुन मांढरे यांनी केली आहे. त्यांना साथ देण्यासाठी नितीन आले होते, ते स्वस्तात पलटले. मात्र विनोद बागवन, वाजिद बागवन आणि किरण महागडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती. हो, यावेळी पहा शफल झाले होते, त्यानंतर मात्र स्वीप कव्हरला कमालीचा कॅरी करण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र विफल ठरल्यात. प्रयत्न चांगले होते, मात्र ते प्रयत्नांना यश मिळालं नाहीये. फलंदाजांना यश मिळालंय त्या 2 धावा कन्क्लूड करण्यासाठी. 2 धावेने स्कोर कार्ड आता मात्र जाऊन पोहोचलाय 44. 44 धावा धावफलकावरती आहेत. हो, यावेळी पहा आडव्या बॅटने क्रॉस द लाईन खाऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येईल आणि त्या बॉलच्या खाली कॅरी करेल हा कॅच आणि संपली आहे या मॅच मधली ही ओव्हर. आणि पहा आता मात्र चर्चा रंगवली गेली आहे धावफलकावरती. धाव संख्या 44. किती सुंदर आकडा आहे. 44 हा आकडा खऱ्या अर्थाने अखंड हिंदुस्थानाचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी राज्याभिषेक त्याच वयामध्ये झाला, ते वय होतं 44. तिथून पुढचा 6 वर्षाचा कालखंड आणि वयाच्या 50व्या वर्षी महाराज खऱ्या अर्थाने देह जरी गेला असला तरी त्यांचे विचार आजही आमच्या ऋणामध्ये अंगामध्ये भिनलेले आहेत आणि त्यांच्याच पदस्पर्शाने पावन झालेली ही कृष्णामाई. आणि पहा इथे हा ग्रामस्थ मंडळ. फार सुंदर अशी ही स्पर्धा आहे. सकाळचं सत्र आहे आणि सोनेरी किरण मैदानाच्या आतमध्ये सोनेरी क्षण घेऊन आल्यात. या स्पर्धेची चर्चा होईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र शेवटच्या क्षणी डेथ ओव्हर मध्ये म्हणजे शेवटचं षटक, अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येतील तुषार गायकवाड, रायझिंग स्टार. मैदानाच्या आतमध्ये इन फ्युचर ऑफ द पसरणी टीम आणि आयकॉन म्हणून त्याची ख्याती आहे. त्याच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. या ओव्हर मध्ये त्याला कमी धावा द्यायच्या आहेत, मात्र समोर असलेला फलंदाजही कमी नाहीये. किरण महागडे. पहिलाच बॉल फुल टॉसचा बॉल 20 झोन मध्ये लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक कार्य करेल. एकच धाव घेतली आहे. इथे थोडासा वाईडिश थ्रो पाहायला मिळाला होता आणि तो मात्र 1 हँडेड मध्ये त्याने कॅरी केलाय आणि धाव फलकावरती फक्त 1 धाव लगावली गेली आहे. म्हणजे धावसंख्या 45. 45 धावा. चला पुढील होणारी मॅच. दोन्ही टीम आपण सज्ज राहायचंय. हा कॉल आपल्यासाठी आहे. चला गोलंदाज येईल तुषार संकेत साडे. हो, यावेळी पहा खोलवरचा बॉल इथे बीट करण्यामध्ये खऱ्या अर्थाने यश मिळालंय. ही गोलंदाजाची एक वेगळी दाहकता पाहायला मिळाली. नाव आहे तुषार गायकवाड, संकेत शिर्के यांच्या अगेन्स्ट. मात्र आता किरण महागडे यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. शरीराची देहबोली भरगच्च बांधा. मैदानाच्या आतमध्ये प्रॉपर क्रिकेटिंग सेन्स टास फार सुंदर आहे त्यांचा. तो आपल्याला टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळालाय. मात्र गोलंदाज निघालाय आपल्या ट्रॅक वरून. हो, फुलरलेनचा बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार. चेंडू सरळ सीमारेषे पार आला तो षटकार. 6 धावा. या 6 धावेने धाव संख्या सरळ 50 पुढे जाते. 50 क्रॉस केलाय आणि 52 धावा स्कोर कार्ड वरती ऍक्शन रिप्ले पाहायला मिळालाय स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून. पहा कमालीचा फटका, एफर्ट्स दिलेत. स्लोवर पद्धतीचा बॉल हाताळत असताना यॉर्कर लेंथ वरती टाकण्याचा प्रयत्न होता, तो बीट झालाय. फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला षटकारासाठी. आता मात्र पुढचा बॉल तुषार गायकवाड आपल्या रनवेवरून निघाल्यात. हो, यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला हलक्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील, कॅरी करतील. दरम्यान मात्र एक घेतली, दुसरीचा प्रयत्न करत असताना संकेत शिर्के बॅक टू द पवेलियन रनआउटच्या स्वरूपामध्ये. एक सॉफ्ट डिसमिसल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅट राहील मैदानाच्या आतमध्ये. इनॅक्ट नंबर 6 वरती नाव आहे. चला नेम प्लीज. रोहित. होलवरचा बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार. चेंडू सरळ सीमारेषे पार. हो इथे हा आग बबूला करणारा षटकार ठोकलाय. अनुश्री प्रीमियर लीग मध्ये फलंदाज किरण महागडे यांचं मात्र आतिषबाजी पाहायला मिळाली आहे. डेथ ओव्हर मध्ये अटॅकिंग क्रिकेट इज द बेस्ट डिफेन्स असं सांगून जाणारा हा फटका. कमालीची दाहकता पाहायला मिळाली आहे बॅटरकडे. किरण पहा सकाळच्या सत्रामध्ये आपलं तेज पसरवतोय. किरण हा आशेचा असो किंवा सूर्याचा नेहमी प्रभावित करत असतो आणि इथे किरण नावाचा फलंदाज. हो पुन्हा एकदा बॅकफूट वरती गेले. पंच केला. लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहेत या स्पर्धेचे करता धरते राजीवजी शिर्के यांना टीव्ही स्क्रीन वरती इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. हेच ते व्यक्तिमत्व आहे ज्या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेचा हा हाट घातलाय. हो हा घनघाट घातलाय आणि याच व्यक्तिमत्वामुळे आज मात्र एक वेगळं प्लॅटफॉर्म मिळालाय. राजीव शिर्के मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्यांची इन ऍक्शन मध्ये कमालीचं सेलिब्रेशन आणि याच व्यक्तीकडे नजरा वळवल्या गेल्यात. 59 ऑन द स्कोर. 59 धावा धावफलकावरती लगावल्यात. तुम्हाला 60 बनवायच्या. चला आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे दोन टीम आपल्या समेत जॉईंट होतील. ज्या दोन टीम आहेत एका बाजूला आहे छत्रपती 11 तर दुसऱ्या बाजूला आहे शिर्के कन्स्ट्रक्शन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला हा कॉल आहे. चला आपण लगेचच या. आपण या ठिकाणी कॉल देणार आहोत. टॉस साठी जाणार आहोत. आमचे साथी समालोचक अनिकेत यांना मी विनंती करेन की आपण या आणि या पुढील मॅचचा टॉस आपल्या माध्यमातून केला जाईल. या अनिकेत सर. टॉस करतोय आपण. यानंतरच्या मॅचचा महत्त्वपूर्ण मॅच आहे. एका बाजूला शिर्के कन्स्ट्रक्शन हा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत अनुसूचित चषक मधला महत्त्वाचा संघ अर्थात
मराठे ब्रदर्स या दोन संघांमधली महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि या मॅचचा टॉस केला जातोय मुख्य मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि नवीन साळुंके या कॅप्टन आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कॉल केला जाईल. ओके, धीरज मराठे कॅप्टन आहेत आणि कॉल केला जाईल. टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जातोय. टेल इज द कॉल. येस, हेड्स. नवीन, काय सांगशील या संपूर्ण टुर्नामेंट बद्दल? सर्वप्रथम काय सांगशील? आयोजन खूप चांगलं आहे आणि पर्व तिसरं अनुश्री चषक राजवादा यांच्याकडून मार्फत भरवलं गेलेलं आहे व गावातील 4 संघांना संधी दिल्याबद्दल त्यांचे सर्व खेळाडूंतर्फे आभार मानतो. टॉस जिंकल्यास काय करणार पहिल्यांदा? बॉलिंग. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. कुठपर्यंत थांबवलं जाईल, काय विचार आहे? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेन. यस, समोर मराठी ब्रदर्सचे देखील कॅप्टन आहेत. आपल्या माध्यमातून या स्पर्धेबद्दल सांगा. राजू शेठचे आभार मानतो, त्यांनी आम्हाला संधी दिल्याबद्दल. स्पर्धा तर ही चांगलीच होणार आहे कारण आपण त्यांना खूप साथ देणार आहे, एवढंच बोलू शकतो. ओके, धन्यवाद. बेस्ट लक दोन्ही टीमसाठी. मनापासूनच्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपल्यापर्यंत माहिती पोहोचली आहे. सेकंड इनिंगला झाली आहे सुरुवात. पहिलाच बॉल ऑन साईडला शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये खारी करत असताना ड्रॉप झेल झालाय. काचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि इथे पहिलाच बॉल ड्रॉप झालाय आणि एक धाव फलकावरती आहेत. फलंदाजीसाठी गणेश साळुंके आणि स्वप्नील गायकवाड A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. या जोडीकडे नजरा वळवल्या जातील, मात्र यांना रोखण्यासाठी अनुज आलेत. अनुज मांढरे एक डेंजरस प्लेयर आहेत, त्यांच्याकडे नजरा वळवल्या जात आहेत. पहा ही खेळपट्टी आणि या खेळपट्टीची संपूर्ण ही व्ह्यू रचना मैदानाच्या आतमध्ये ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून ई स्पर्धेसाठी मात्र प्रेक्षेपण केलं जात आहे. अतिशय सुंदर ही क्रिकेट नगरी. पहा इथे पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे, मिस हिटिंग आहे. पहा इथे 3 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान चेंडू पोहोचला आणि पंचांनी सांगितलं हा बिमरचा नो आहे. यस, इथे आमचे ऑफिशियल्स आम्हाला पाहायला मिळाले आहेत. सन्माननीय अक्षय सर मुरमुरे आणि त्यांच्या समवेत त्यांचे साथीदार, त्यांचं पॅनल, त्यांची युनिटी या स्पर्धेला आणि त्यांचा हात वरती हेलिकॉप्टर फिरलाय. मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटची संधी आहे. उघडा डोळे पहा नीट, येणारा बॉल असेल तो फ्री हिट. हाय व्होल्टेज मुकाबला. पहिल्याच मॅच मध्ये स्कोर जो आहे ना तो 60 आहे. चर्चा होईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाज स्ट्राईक एंड वरती. हो, यावेळी मात्र ऑन साईडला कॉर्नरला क्षेत्ररक्षक थोडेसे वाईडिश आहेत, येतील फॉरवर्ड, खारी करतील, थ्रो करतील. दरम्यान मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावेने धावफलकाकडे नजर वळवली तर धावसंख्या 4-5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आणि 60 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र गणेश साळुंके स्ट्राईक एंड वरती आहेत. सुरुवात चर्चा झाली आहे. हो, यावेळी पहा पुन्हा एकदा फ्लिक केला बॅटचा बॉटम एज, हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड फटका, एकेरी धाव शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. प्लेयर त्या ठिकाणी फील्ड करतील. 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 3 चेंडूच्या पाठीमागे 6 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंड वरती येतील ते स्वप्नील. नवीन स्वप्न मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलेत. या स्पर्धेमध्ये जिंकण्याचा निर्धार केलाय. हो, यावेळी मात्र बाकफुटवरती गेलेत. लेटकटचा फटका, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, कॅरी करेल. दरम्यान मात्र एकच धाव घेतली आहे आणि या एका धावेने धावसंख्या 7 या आकड्यावरती. स्पर्धा लाख मोलाची आहे. या स्पर्धेची आपण चर्चा केली ना तर प्रत्येक ग्रामस्थ मंडळ उत्सुकता आहे या स्पर्धेची आणि प्रत्येकाला हणहुरणारी पद्धतीने एक खेळण्याची वेगळी चुणूक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळं चमक आहे. नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षामध्ये नवीन स्वप्न घेऊन हे सर्व खेळाडू पुन्हा एकदा सज्ज झालेत. जाऊया पुढचा बॉल
हो यावेळी मात्र चेंज ऑफ पेस केला गेला होता, बीट झालेत. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने तुम्हाला व्हेरिएशन करणं फार गरजेचं आहे आणि तेच करत असताना हा कूटनीती गोलंदाज मी म्हणेन अनुज मांढरे एक टेक्निकल साऊंड बॅटर आहे, फार सुंदर फलंदाज आहे पसरणी गावाचा. मात्र गोलंदाजी त्याची जमेची बाजू राहिले. मात्र यावेळी स्टेप आउट होऊन 20 झोन मध्ये सरळ डिस्पॅच केला डाऊन द ग्राउंड. सरळ मिळतील धावा 6. आला तो षटकार 6 धावा. इट्स अ बिग हिट, ह्यूज षटकार. ऍक्शन रिप्ले पाहू शकतो. पहा शफल झाले आणि सरळ पाटने मिडल ऑफ द पाट 20 झोन मध्ये डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्पॉट ऑन. या आमच्या कॅमेरामॅनचं देखील आम्ही कौतुक करू. शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक हावभाव टिपले जात आहेत. ग्रामीण क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेटला एक झळाळी देणारे हे युट्यूब वाहिनीचं एक चांगलं कौशल्य आम्हाला पाहायला मिळालं आहे. थँक्यू सो मच टीम स्पोर्ट ऑन. आणि आता मात्र जाऊया स्कोर कार्डकडे. 13 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 24 बॉल मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत 27 धावा. स्वप्नील 47 बनवायच्या, क्षमा करा. 2 बॉलच्या पाठीमागे 2 धावा या बनवल्यात त्या स्वप्नीलने. गणेश यांनी मात्र घेतलेत ते 5 बॉल त्यांनी खेळलेत आणि त्यांनी बनवलेत त्या 10 धावा. हा अनालिसिस राहिलाय या पहिल्या ओव्हरचा अनुज मांढरे यांच्या गोलंदाजीचा. मात्र आता दुसऱ्या षटकाकडे वळणार आहोत आणि दुसरं षटक देखील पॉवर प्लेचं असणार आहे आणि किरण मांगडे आलेत. किरण आपल्या रनवेवरून निघतील. आपण पाहतोय ट्रॅकवरून निघालेत. पहिलाच बॉल भन्नाट वेग एक्सप्रेस केलेत. आपल्या फिलिंग्स सांगून दिलेत त्याने या बॉलच्या पाठीमागे. मी इथून पुढे कशा पद्धतीने डिलिव्हर करेन ते चेंडू आणि हे पाहायला मिळालंय. पहिलाच बॉल खांद्याचा जोरकस वापर आणि बीट केलाय. शफल झाले होते. एक पाय पुढे देखील टाकला होता फलंदाजाने. मात्र मेरिट वरती पोहोचले नाहीयेत. ओव्हर द विकेटने ही गोलंदाजी केली जाते. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आहे. मात्र यावेळी आडव्या पाटने सरळ समालोचन कक्षाला दिले ही मानवंदना. चेंडू चालला 1 बाउन्स सीमा रेषे पार. चौकार. 4 रन्स. 4 धावा अंकित केल्यात. 4 रन्स. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलची दाहकता पाहिल्यानंतर थोडीशी जागा बनवली ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये. कमालीचा फटका पाहायला मिळाला. फलंदाजीच्या ट्रॅकवरती असलेले स्वप्नील द डेंजरस मॅन ऑन द ग्राउंड. नजरा वळवल्यात स्वप्नीलकडे. फार सुंदर आक्रमकता त्यांच्याकडे पाहायला मिळाली आहे आणि पॉवर प्ले जिथे अंतर्वर्तुळामध्ये क्षेत्ररक्षकांना रोखण्यासाठी जमेची बाजू केली जाते. त्यांना प्रोडक्शन दिलं गेलं आहे डीप मध्ये. मिड विकेटला तो थोडासा वाईडिश आहे आणि आपण पाहिलं ना तर मिड विकेट मध्ये हे रिझन राहिलंय. या अगोदर तिथे चौका मिळालाय. आता मात्र स्वप्नील आणि किरण यांच्यामधलं हे द्वंद्व, यांच्यामधलं हे रणखंदन आपल्याला पाहायला मिळेल. हो यावेळी मात्र एक तेरी ना तो दुसरी मेरी हे दाखवून देत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. चर्चा होतीये. यावेळी बॅकफूट वरती गेले. कवसला खेळून काढलाय. शॉर्ट कव्हर मध्ये असलेले क्षेत्ररक्षक थोडेसे लेट झालेत. लेझी क्रिकेट. सकाळचं सत्र आहे. थंडीचा गारवा, गुलाबी थंडी आणि गुलाबी थंडी म्हटलं की थोडस दिरंगाई येते. शरीर थोडंसं आळसुटलं होतं. मात्र क्रिकेट आहे ना हा चतुर आणि चाणक्य खेळ आहे. जो तो चतुर आणि चाणक्य तोच इथे रंगलाय आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला रंगवावा लागेल हा खेळ. धावफलकाकडे वळूया. 18 धावा धावफलकावरती आहेत. 20 बॉल आणि 42चं समीकरण आहे. 20 बॉल्स रिमेनिंग. 42 विल द विन द मॅच. पुढचा बॉल. हो यावेळी फ्लिक केला ऑन साइडला. मात्र पंच आमच्याकडे वळतील ते सांगतील की नाही. इथे एकच धाव मिळेल. मैदानाच्या आतमध्ये हा खेळ आहे ना यासाठी ओळखला जाईल जिथे 240 अंशाचं हे मैदान आहे आणि या 240 अंशाच्या मैदानामध्ये डिक्लेअर झोन जो बिहाइंड विकेट आहे त्या ठिकाणी फाईन मध्ये खेळलेला हा फटका जर 360 मैदान असतं तर नक्कीच हा चौकार मिळाला असता.
मात्र इथे एकच धावावरती समाधान मानावं लागेल. स्कोर कार्ड वाढलाय 19 बॉल 41. इथून पुढचं समीकरण मात्र यावेळी पुन्हा एकदा फ्लिक केला. डीप इश बॅकवर्ड स्कोअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर चेंडू होईल फरार. मिळतील धावा 4 येतोय तो चौकार. 4 रन्स. या 4 धावेने मैदानाच्या आतमध्ये समीकरण बदललंय. आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय. येणारे 18 बॉल आणि 37 धावा बनवायच्या आहेत. येणाऱ्या 18 बॉल मध्ये काय घडेल. मैदानाच्या आतमध्ये नवीन वर्ष आहे. नवीन वर्षाची ग्रँड एंट्री आणि या ग्रँड एंट्री मध्ये अनुश्री प्रीमियर लीग चा हा थरार. पसरणीचं हे गाव आणि जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी आणि या पसरणी गावचे हे सर्व सितारे आज मात्र या नववर्षामध्ये नवीन वर्षात स्वतःसाठी ठरवलेल्या उद्दिष्टांवरती चर्चा करतील. जुन्या सवयी सोडून देतील आणि नवीन सवयी अंगी लावून घेतील आणि नवीन प्लॅन करतील आणि या नवीन वर्षामध्ये नवीन ध्येयही गाठतील. या सर्वांना असतील त्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धा हाय व्होल्टेज आहे असं म्हटलं तर का न्यू इयर रिझोल्युशन इथे करावं लागेल. जिथे स्वतःच मध्ये कसं बदल करावे इथे हा एक चांगला थॉट आहे. जिथे अनुश्री प्रीमियर लीगचा हा थरार पाहायला मिळाला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र आपण चर्चा करतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. वाजिद बागवान हे आलेत. वाजिद हे नाव सध्याच्या घडीला याही नावाची चर्चा राहिली आहे. या गावामध्ये संपूर्ण वाई तालुक्यामध्ये या खेळाडूच्या नावाचा चर्चेचा सातत्याने चर्चेत राहणारा हा खेळाडू आहे. त्याला टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहिलाय. पहा ओव्हर द विकेटने ते बॉल हाताळतील. मैदानाच्या आतमध्ये 18-37 इक्वेशन आहे. चर्चा होतीये. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हा पुढचा बॉल. हो यावेळी पहा पिचिंग आहे ना ते आउटसाइड द ऑफ स्टंप आहे आणि तेच पंच आमच्याकडे वळालेत. त्यांनी सांगितलंय की हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त रन. आता धावसंख्येमध्ये बदल पडलाय. 18 बॉल आणि 36ची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बॉलच्या पाठीमागे तुम्हाला 2 धावा कंपल्सरी बनवणं आहे विजयावरती श्री गणेशा करायचा असेल तर. मात्र यावेळी पहा कम्मालीचा बॉल. काटा बदललाय. दिशा बदलली आहे आणि या फलंदाजाची देखील माइंडसेट बदलावला आणि भाग पडलाय. जिथे बॉल पडला एक हलकासा सॉफ्ट कटर पाहायला मिळाला. कम्मालीचा बॉल पाहायला मिळाला. इन ऍक्शन मध्ये वाजिद भागवान आपल्याला पाहायला मिळाले. कम्मालीचा बॉल आहे. पुढचा बॉल. हो यावेळी मात्र सफल झाले 20 झोन मध्ये. यावेळी ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे होता फलंदाजाला आमंत्रण स्वीकारलं. चेंडू होता स्लॉट मध्ये. त्याला सरळ पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. ह्यूज षटकार. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज स्वप्नील गायकवाड इनाडा ऍक्शन मोड मध्ये आलेत. ऍक्शन रिप्ले देखील पाहायला मिळाला. कम्मालीचा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळालाय. पहा आपल्या रनवे वरून निघाले. थोडेसे शफल झाले. जागा बनवली आणि 20 झोन मध्ये हॉरिझॉन्टल फटका. यावेळी मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. वन्स अगेन व्हाईट बॉल. प्रेशराइज केले जात आहे. वाजिद यासारख्या खेळाडूला प्रेशर हे भल्या भल्यांना नमवतं करतं आणि ज्यावेळी तुमच्यावरती प्रेशर येतं ना त्यावेळी शिट्टीही वाजते. आता मात्र कोणाची कोण कशा पद्धतीने शिटी वाजवेल हे पाहावं लागेल. येणारे बॉल 16 बनवायचे आहेत 29. हो 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 यावेळी पहा खोलवर पद्धतीचा बॉल. यावेळी गोलंदाजाने रणनीती बदलली आहे. थोडेसे गुड लेंथ वरती स्पॉट करतात. तिथून मात्र कोणताही बाउन्स देत नाहीयेत आणि सकाळच्या सत्रामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर थोडंसं मॉइश्चर आहे. थोडीशी खिळपट्टी आहे ती नमी आहे. तरी देखील त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न राहिला गोलंदाज वाजिद यांचा. पुढचा बॉल. हो यावेळी पहा हलक्या हाताने टेक्निकल क्रिकेट. यस मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना मोठे प्रहार करता येत नाहीयेत आणि त्यांनी मात्र टेक्निकल क्रिकेट इथे खेळलाय आणि चर्चा होते.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 13 बॉल्स रिमेनिंग आणि 27 धावा बनवायच्या. 13 बॉल 27चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्राईक एंड वरती स्वप्नील. हो यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्यामध्ये विफल ठरले आणि सरळ घेतलाय तो यष्टीचा वेध. क्लीन बोल्ड केलाय वाजिद या बॉलरने. मैदानाच्या आतमध्ये किमया दाखवले, क्लास दाखवला, टेम्परामेंट दाखवलाय आणि कमालीची गोलंदाजी. राऊंड विकेटने हा बॉल हाताळलाय. शफल झाले होते आणि उजवी यष्टी वाकवली. वाह, कमालीचा खेळ केलाय. आणि इथे मात्र टीम मध्ये मीटिंग केली जाते आणि मीटिंग मध्ये चर्चा रंगली आहे. या फलंदाजाला ज्याने मात्र या मॅच मध्ये आग ओकली होती, षटकर आणि चौकारांची आतिषबाजी करण्यासाठी तो सज्ज झाला होता, मात्र त्याला रोखल्या. धावफलकावरती आता मात्र येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि बनवायच्या आहेत त्या 27 धावा. नवीन फलंदाज येतील मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे तुषार गायकवाड. तुषारकडे नजरा वळवल्या जातील, माना फिरवल्या जातील. डी ऑर डाय सिच्युएशन आहे या मॅच मध्ये. या स्पर्धेसाठी क्लॅश ऑफ टायटन आहे. चमचमत्या ट्रॉफीज आहेत. अनुश्री प्रीमियर लीगचं टायटल आहे आणि हे टायटल आपल्या नावावर कोरायचं आहे. संघ मालकाने विश्वास दाखवलाय, या विश्वासाला सार्थ करायचं आहे. हो, आपल्या नावाचा बोलबाला आता या संपूर्ण वाई तालुक्यात नाही तर महाराष्ट्रभर या खेळाडूंचा बोलबाला होईल. का होऊ नये. या खेळाडूंनी मात्र सकाळच्या सत्रामध्ये कमालीचा खेळ केलाय. 6व्या मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक हाताळण्यासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या रनवेवरती किरण आपल्याला पाहायला मिळतील. किरण महांगडे. पुढचा बॉल. हो यावेळी पहा पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. शॉर्ट मिड ऑन वरती शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी मात्र त्या ठिकाणी कॅरी केला. 1 धाव घेतली आहे. 1 धावेने आता समीकरण बदललंय. 11 बॉल 26चं इक्वेशन. मैदानाच्या आतमध्ये तुषार गायकवाड, आयकॉनिक खेळाडू. आयकॉन म्हणून या खेळाडूला इकडे चॉईस केलाय आणि त्याची मात्र आता प्रतिबिंब, त्याची प्रतिकृती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. काय असेल त्याची कृती मैदानाच्या आतमध्ये पाहूया. किरण यांच्या अगेन्स्ट. किरणही वेली डेंजर बॉलर आहेत. हो यावेळी पहा बॅकफूट वरती गेले. बॅकफूट बॉलर बॅकड्राईव्ह पाहायला मिळालाय. ज्या पद्धतीने फटका खेळ सजवण्याचा प्रयत्न होता ना, इथे मी म्हणेन गोलंदाजाने यश मिळवलंय. थोडासा हार्डर लेंथ वरती गोलंदाज करतोय घातक डिलेव्हरी, जिथे थोडासा छातीवरती येणारा हा बॉल पाहायला मिळाला आणि डॉट देखील आलाय. तुषार गायकवाड यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. येणारे 10 बॉल आणि 26ची गरज आहे. टीम आपण पाहतोय भूमी 11. खोलवरचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज बिहाइंड द विकेट. घोषांकित क्षेत्रामध्ये तुषार गायकवाडला डू ऑर डाय सिच्युएशन करावी लागेल. इथे मोठे प्रहार येणं मस्ट आहे. शेवटचे 3 बॉल या ओव्हरचे शिल्लक राहिलेत आणि 9 बॉल आणि 25चं समीकरण आहे. 9 बॉल्स टू रिमेनिंग. 25 मस्ट आहे. 25 रन्स नीडेड इन 9 डिलिव्हरीज. बॉल किरण महांगडे ऑन द मार्क. फुलर पिचचा बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार. हो आग का गोला. अरे उछलकर बोलला. हा आहे षटकाराचा टोला. इथे तुषार गायकवाड या नावाचा आहे तो बोलबाला बोलबाला बोलबाला. कमालीचा षटकार मैदानाच्या आतमध्ये. तुषार गायकवाड इन ऍक्शन मध्ये आला. हो त्याने मात्र आता इथे एक्झिक्यूट केला. कमालीचा फटका. आमच्या स्पोर्ट ऑनच्या कॅमेरामॅनने देखील त्या बॉलवरचा टी टिपण्याचा प्रयत्न केला. चर्चा होईल. ओव्हर द विकेटने निघाल्यात. किरण थोडेसे शफल झाले ऑफ स्टिक वरती. तिथून मात्र चढवलेला प्रहार ऑन द रो सरळ सीमा पार ठोकलाय. तुषार गायकवाड द नेम ऑफ द बाडा, द व्हेरी डेंजरस बाडा. येणारे बॉल शिल्लक आहेत 8, बनवायचे आहेत 19. मॅच ऑन झाली आहे. मॅच ऑन झाली आहे. गोलंदाज पुन्हा निघतील. हो यावेळी मात्र कमबॅक केलं गेलं. जशास तसं उत्तर. मैदानाच्या आतमध्ये तू शेर आहे ना तर मीही कमी नाही आहे, मीही बब्बर शेर आहे असं म्हटलं आता ना. तुम हो ना हम है ना. तुम किसी से कम ना हम किसी से कम. मैदान मध्ये खऱ्या अर्थाने जशास तसं उत्तर. टेक्निकल क्रिकेट. 7 बॉल 19. या बॉल वरती बिग फटका, मोठा प्रहार येणं गरजेचं आहे. 7 बॉल्स 19 रन्स.
हो, फटका फसला. क्षेत्ररक्षक अंडर नीटेड येईल का? मात्र चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. षटकार. 6 धावा. कमालीचा फटका. खोलवरचा बॉल, त्याच्यावरती मात्र हाडक कॉर्डिनेशन आणि तदनंतर मात्र आपल्या बॅक ऑफ द हँडने कमालीचा प्रहार केला. येणार ऍक्शन मध्ये आपण ऍक्शन रिप्ले पाहिल्या. वेट होता, मिस टाइम होता, तरी देखील मात्र चेंडूने डझनभर नाही तर अर्धा डझन धावा इथे घेतल्यात. आणि या मॅच मध्ये आता मात्र ट्विस्ट निर्माण झालाय. 6 बॉल्स टू द रिमेनिंग, 13 रन्स नीडेड. 6 बॉल आणि 13ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आमचे साथी समालोचक अनिकेत खामटे त्याच उत्साहाने त्याच आनंदाने ही मॅच पाहत आहेत. उत्सुकता त्यांनाही माहित आहे. या स्पर्धेमध्ये पहिला विजय बरंच काही मॅटर करून जातोय. पहिला विजय या सीझन 3 मध्ये उद्याच्या दिवशी आम्ही पाहणार आहोत. आमच्या लाडक्या छकुलीचा, खऱ्या अर्थाने अनुश्रीचा वाढदिवसही सेलिब्रेट केला जाईल. सातत्याने 3रं पर्व. वडिलांचं प्रेम आणि मुलीवरचं प्रेम खऱ्या अर्थाने वडिलांचं वेगळंच असतं. मुलगी म्हटलं तर बापासाठी खऱ्या अर्थाने एक प्राऊड मोमेंट असतो. आणि आयुष्यामध्ये एक तरी मुलगी असावी. आणि माझ्याकडे तर 2-2 आहेत. मी यावर ऋणी राहीन, कारण की पहा, मुलगी म्हटली तर धन आहे आणि सगळ्यात मोठं धन आहे ते. आणि त्याचाच वाढदिवस ताईचा आपण खऱ्या अर्थाने आमच्या छकुलीचा येणाऱ्या उद्याच्या दिवशी तो वाढदिवस सेलिब्रेटही करणार आहोत. आमच्या संपूर्ण पसरणी गावचे हे सर्व नवतरुण आहेत ना, यांच्याबद्दल मी चर्चा करतोय. का करू नये? एकजूट दाखवली आहे, वज्रमूठ बांधली आहे, कमालीचं अटेम्प्ट दिलाय त्यांनी. आणि आता जाऊया डेथ ओव्हर मध्ये. डेथ ओव्हर या निर्णायक क्षणी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलाय तो नितीन महागडे. यस, नितीन निघालेत आपल्या रनवे वरून. समोर आहे फलंदाज, नाव आहे गणेश साळुंखे, ज्या आघाडीला आल्यात. 6-13ची मॅच. हो, यावेळी पहा लेट कट केला पॉइंट. आणि आपण जर विचार केला ना तर इथे काय घडलंय, एकच धाव घेतली आणि स्ट्राईक वरती आणलंय ते फलंदाज तुषार गायकवाडला. चर्चा होते अंपायर्स कॉल. यस, चला आपापसामध्ये चर्चा होणार नाहीये. बॅटने रन आली आहे, 1 धाव घेतली आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. येणारे 5 बॉल 12ची गरज आहे. 5 बॉल्स. यस, अंपायर कॉल काय आलाय? स्क्वेअर लेग पंच. चर्चा होईल. यस, उचलताना लागलाय. 1 मिनिट पंच, 1 मिनिट. डी आहे. 1 डी डिक्लेअर झोन मध्ये गेल्या. यस, दूध का दूध, पाणी का पाणी. राजहंस आमचा स्पोर्ट ऑन. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 12ची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती गणेश साळुंके या नावाकडे देखील नजरा वळवल्या जातील. गणेश साळुंके मैदानाच्या आतमध्ये आल्यात, त्यांच्याकडे नजरा वळवूया. काय घडतंय? शफल झाले ऑन साईडला. क्षेत्ररक्षक त्यांच्याकडून मात्र चूक झाली आहे. ओ, इथे पहा, एकाला बॅकअप दिलं. 3री धाव येईल का? स्ट्राईक घ्यावी लागेल. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? चुकी झाली आहे. पहा, इथे या चुकीला माफी नाही आहे आणि धावसंख्येमध्ये भर पडली आहे. 3 धावा अंकित केल्या जिथे एकही धाव नव्हती. आता समीकरणही बदललंय. येणारे बॉल आहेत 4, बनवायचे आहेत 9. 4-9ची मॅच. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला गोलंदाज नितीन यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. नितीन मैदानाच्या आतमध्ये काय घेऊन येतील? हा प्रहार. स्पर्धा लाख मोलाची आहे. पहिला दिवस आहे.
हा तो क्षण आहे. असं म्हटलं जातं ना की आयुष्य जगत असताना खच्चीकरण करणारी लोक खूप असतात. चर्चा होईल. हो आडव्या बॅटने इथे हा खेळाडू इम्प्रेस करतोय. बॅकलिफ्टचा पुरेपूर वापर केलाय आणि बॅकअप द हँड कमालीचा बॉल हाताळलाय. नितीन या गोलंदाजाने इम्प्रेस केलाय. 3 बॉल आणि 9 ची गरज आहे. मॅच फसली आहे. हो हो यावेळी फटका उडवला. डिस्पॅच केलाय सरळ खाऊ कॉर्नर बॉर्डर लाईन बाहेर. हो इथे कडक कडकडीत षटका ठोकलाय फलंदाज तुषार गायकवाड. तो देखील कमी नाहीये. आयकॉनिक खेळाडू आहे. मी मगाशी म्हटलं की आयुष्य जगत असताना खच्चीकरण करणारी लोक फार मिळतात. मित्रांनो साधं स्फूर्ती आणि तुमच्या पाठीवरती थाप लोक डोळे झाकून ठेवत असतात. मात्र काही खेळ असेही असतात ना जो तुमचा खेळ पाहिल्यानंतर तुमच्या पाठीवर थाप नाही तर तुम्हाला डोक्यावरही घेतलं जातं. इथून 2 बॉल 3 ची गरज. हो फुलरलिनचा बॉल फ्लिक केलाय. शॉट स्वीपर खवामध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी. मॅच फसली आहे. आता मॅच फसली आहे. तुषार गायकवाड बॅक टू द पवेलियन. येणारे बॉल शिल्लक आहे 1 बनवायचे आहेत 2 आणि सकाळच्या सत्रामध्ये या मैदानाच्या आतमध्ये आग ओखणारी ही मॅच. मित्रांनो ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कमालीची मॅच कंपल्सरी चेस. आता मात्र इथे चर्चा होतीये. कंपल्सरी चेस असा कॉल आमच्यापर्यंत आलाय. आयोजन कमिटी कंपल्सरी चेस सुपर ओव्हर होणार का? येस चला आमच्या ऑफिशियल्स कडून हा कॉल आलाय. चला इथे जर मॅच टाय झाली तर आपण करणार आहोत सुपर ओव्हर. येईल का सुपर ओव्हर याकडेही नजरा वळवल्या जातील. मात्र न्यू बॉर्डर इन ऍक्शन मध्ये येईल जो 4थ्या क्रमांकावरती आलाय. नाव आहे जितेंद्र गायकवाड. जितुल गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आले. जितुल यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. जितुल इथं जितूनच जायचंय. जितूनच जावं लागणार. मॅच हाय व्होल्टेज आहे. कमालीची मॅच आहे. 1 बॉल आणि 2 ची गरज आहे. क्रिटिकल सिच्युएशन ऑन दी ग्राउंड. पहा खेळपट्टीवरती अतिशय दाहकता वाढवणारी ही मॅच. पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये एक टेम्परामेंट सेंट करावं लागेल बॅटर जितुलला. मात्र गोलंदाज नितीन इम्प्रेस केलाय. बॅकअप द हँड कमालीची गोलंदाजी हाताळली त्याने आणि फ्लाईट हिटही करतोय. लॉलीपॉप डिलिव्हरी हाताळण्याची क्षमता आहे त्याच्याकडे. फ्लाईट करतोय आणि त्यामध्ये फलंदाज बीटही होत आहेत. आणि आता हा पुढचा बॉल असेल मैदानाच्या आतमधून तो निघेल. चला 1 बॉल 2 ची गरज. गोलंदाज निघालाय नितीन. ओ यावेळी पहा काय घडलंय. सुपर ओव्हर येईल का? ओ माय गॉड. मैदानाच्या आतमध्ये अनुश्री प्रीमियर लीग मध्ये पहिल्याच मॅच मध्ये सुपर ओव्हरचा थरार हा पाहायला मिळणार आहे. स्कोर इज इक्वल. वाह कमालीचा हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रामध्ये सुपर ओव्हर म्हटलं तर 3 खेळाडू येतील फलंदाजीसाठी. नावं त्यांची समोर येतील. मात्र आता रणनीती बदलली जाईल. सुपर ओव्हरचा थरार इथे केला जाईल आणि या थराराची चर्चा होईल. काय मॅच आहे. कमालीची मॅच पाहायला मिळाली आहे. शेवटच्या क्षणी निर्णय कोणत्या बाजूला जाईल हे खऱ्या अर्थाने समजण्या पलीकडचं क्रिकेट. फार सुंदर लढत पाहायला मिळाली आहे. अनुश्री चषकाचा हा थरार पर्व क्रमांक 3 आणि आपण पाहिलं ना तर टीम एका बाजूला भूमी 11 तर दुसऱ्या बाजूला श्रीनाथ. मित्रांनो श्रीनाथ 11 या संघाचे संघमालक आईस्क्रीम ओनर आहेत. मित्रांनो श्रीनाथ आईस्क्रीमला तुम्ही अवश्य भेट द्या. या मैदानाच्या बाजूला त्यांनी आईस्क्रीमची सोय केली आहे. अवश्य भेट द्या. ट्विस्टेड आहेत आणि क्रंची आईस्क्रीम तुम्हाला पाहायला मिळेल आणि फार नॅचरल आईस्क्रीम तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याचा आस्वाद घ्या. मात्र ही मॅच तेवढीच गरम आहे आणि या मॅचचाही आस्वाद घ्या. 59 धावा दोन्ही टीमने लढवल्या. चला मॅच ऑन करायची आहे.
चला भूमी 11 टीम आपल्या आघाडीचे 3 बॅटर, 3च खेळाडू खेळतील. 3 खेळाडूंवरती तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. 3 खेळाडू येतील. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती श्रीनाथ 11 यांना मात्र आघाडीचा गोलंदाज कोण असेल याकडे नजरा वळवल्या जातील. चला 2 बॅटर आलेत सुपर ओव्हर मध्ये. हा थरार असं म्हटलं आता ना की करता वही हूं जो मुझे पसंद है, माना कि उम्र थोड़ी छोटी है मगर हौसला मेरा आज भी बुलंद है. नितीन या गोलंदाजाने शेवटचं षटक थ्रिलिंग षटक टाकलं. 19 ची गरज होती, 13 ची गरज होती. 13 धावा त्याने डिफेंड केल्या. कमालीची गोलंदाजी नितीन गायकवाड आपल्याला पाहायला मिळाल्यात. सुंदर गोलंदाजी. मात्र आता मैदानाच्या आतमध्ये तुषार गायकवाड आणि त्यांच्या समवेत फलंदाजीसाठी येतील. चला नाव येऊ द्या. देवेंद्र गायकवाड, देवा गायकवाड मैदानाच्या आतमध्ये येतील. देवा आणि तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्टार्टरची बदलली आहे टीम भूमी 11 ने. आता मात्र देवेंद्रला पुढे पाठवलंय. देवेंद्र मागे का थांबला होता हा एक प्रश्न पडला होता. 1 बॉल 2 ची गरज असताना ते का नाही आले. मात्र ते सुपर ओव्हरला येत आहेत. कल्पना पलीकडचं क्रिकेट खेळलं जात आहे भूमी 11च्या माध्यमातून. मात्र श्रीनाथ 11 यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. चला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती येईल श्रीनाथ 11 कडून आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. किरण महांगडे हे नाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जाऊया सुपर ओव्हरचा हा थरार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धा लाख आहे, मोलाची आहे. या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये लाख मोलाची सुपर ओव्हर पाहायला मिळेल. दोन्ही टीम सज्ज झालेत. टीम भूमी 11 अगेन्स्ट श्रीनाथ 11. टीम भूमी 11 आता मात्र करेल ती फलंदाजी. आघाडीला आलेले 2 फलंदाज, 3च खेळाडूंना इथे खेळवलंच जाईल. सुपर ओव्हरचा थरार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती किरण महांगडे एक मोठं नाव आलंय. त्याच्या समोर मात्र तुषार गायकवाड हा बॅटर आहे. युद्ध इथे रंगले गेल्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल सुपर ओव्हरचा. लेट्स प्ले. गोलंदाज येईल राऊंड विकेटने. किरण आणि तुषार यांच्यामधलं हे ओव्हर. पहिलाच बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार. इथे चेंडू सरळ सीमारेषे पार आला तो क्रॅकिंग षटकार. साधावा मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने तुषार देखील सांगतोय अरे शीशे की है अदालत, अरे शीशे की अदालत पत्थर ही गवाही और पत्थर ही शीशे की अदालत में पत्थर ही गवाही और कातिल ही लुटेरा और कातिल ही सिपाही. मैदानाच्या आतमध्ये कातिलाने हल्ला केलाय. कम्मालीचा फटका खेळलाय. पहिल्याच बॉल वरती आग ओकली आहे. षटकाराची बोलबाला केला. नाव आहे तुषार गायकवाड इन ॲक्शन मध्ये. चला बॉल द्यायचा आहे. न्यू बॉल येईल सुपर ओव्हरला. जर बॉल हरवला असेल चला नवीन बॉल द्या. आयोजन कमिटीला हा कॉल असेल. चला न्यू बॉल. प्रेशर असं म्हटलं जातं ना की जिंदगी की रात है जिसमें जिंदगी एक ख्वाब है जिसमें जितने कितने ख्वाब है. जो लढा वो हर ख्वाब पा सका, जो ना लढा वो हारा. मैदानाच्या आतमध्ये कम्मालीचा भेदक मारा. आउटसाइड द ऑफ स्टंप हाताळलेला हा बॉल थोडासा रूम दिला होता आणि तिथे मात्र बीट केला. डॉट बॉल आला. आपण पाहतोय टीव्ही स्क्रीन वरती 2 बॉलचा खेळ संपलाय. किरण महांगडे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आणि स्ट्राईक हँड वरती बॅटर आहेत तुषार. हो यावेळी बॅटचा टॉपिच बिहाइंड द विकेट. एकेरी धाव. या एका धावेने धाव संख्येमध्ये भर. 7 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. सुपर ओव्हरचा थ्रिलिंग पाहायला मिळालाय. पसरणी गावामध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेटचा हा रंगमंच पसरलाय. कमालीचं क्रिकेट. पहिलीच मॅच आणि सुपर ओव्हरचा थ्रिल पाहायला मिळाला. दोन्ही टीम आणि प्रीमियर लीगचा खऱ्या अर्थाने आनंद लुटला जातोय. चला थोडंसं स्पीडअप घेऊया सुपर ओव्हरला. बराचसा वेळ घेतला किरण. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती ओव्हर द विकेटने एक चांगला त्यांचा मारा राहिलाय.
आणि या मॅच मध्ये त्यांनी पहिला षटकार टाकल्यानंतर मात्र कमबॅक केलाय. हो यावेळी विकेट केला. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल अंडरनीटेड कॅच कॅरी करेल का? मात्र इथे हा फलंदाज देखील सांगतो अरे हिसाब में रखता नहीं कितना पाया और कितना गवाया, चाहत बस इतनी है मुझे दुख वहां से ना मिले जहां मैंने सुकून बताया है. मैदानाच्या आतमध्ये सुकून मिळवला, कमालीचा षटकार ठोकलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आग बबूला केलाय. टार्गेट कडे जाते. आता मात्र ते टार्गेट सेट केले गेले. 13 रन्स ऑन द बोर्ड. लास्ट बॉल ऑन दिस ओव्हर. सुपर ओव्हरचा हा थ्रिल पाहायला मिळाला. अजूनही 2 बॉलचा खेळ नाही. हो यावेळी मिस टाइम आहे. बिहाइंड द विकेट इन ऍक्शन मध्ये येईल मांड्रे त्या ठिकाणी. अनुज आणि यस विकेटचं पतन. पहिला ब्रेक थ्रू. वेल प्लेड. टीम मधून आपण भूमी 11चा हा सितारा नाव आहे तुषार गायकवाड. वेल प्लेड तुषार. अतिशय सुंदर खेळ केलात तुम्ही. 5 चेंडू पाठीमागे 13 धावा त्यांनी बनवल्या आणि मॅच मध्ये एक वेगळी रंजकता इथून पुढे निर्माण होईल. चला पुढील होणारी मॅच. टीम आपण रेडी राहायचंय. आपला डगआउट ज्या टीमने टॉस जिंकलाय त्याने ए साइडचा पवेलियन घ्यायचा आहे आणि ज्या टीमने टॉस हरलाय त्यांनी मात्र बी साइडचं पवेलियन घ्या. या इनिंगच्या या मॅच नंतर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर येतील इन 8 नंबर 3 वरती. नाव आहे स्वप्नील. स्वप्नील या फलंदाजाने इम्प्रेस केलं होतं. स्वप्नील गायकवाड मैदानाच्या आतमध्ये येतील. स्वप्नील पुढचा बॉल. हो यावेळी मी सीट आहे. क्षेत्ररक्षक येईल षटकावर मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. कॅच ऑफ झाली आहे. इथे 1 रन एक्स्ट्रा मिळेल. मात्र रनआउटची संधी. इथे धावसंख्या 14 म्हणजे उर्वरित एका ओव्हर पाठीमागे तुम्हाला बनवायचे आहेत त्या 15. चला टीम भूमी 11 लगेच क्षेत्ररक्षणासाठी यायचं आहे. थँक्यू सो मच. सेकंड इनिंग कडे आपण आता वळतोय. सुपर ओव्हरचा हा थ्रिल पाहायला मिळालाय. सुपर ओव्हरचा हा
सुंदर खेळ. चला बार्डर मैदानाच्या आतमध्ये टीम श्रीनाथ 11 आपल्यासाठी हा कॉल आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये कोणतं प्रोडक्शन नसणार आहे. सुपर ओव्हर मध्ये आपण पाहतोय वेल बॅटिंग तुषार. अतिशय सुंदर खेळ केलात तुम्ही. जिथे 5 बॉलच्या पाठीमागे बनवल्या गेल्या त्यांच्या माध्यमातून 13 धावा आणि आता मात्र टार्गेट सेट केलंय ते 15 धावांचं. म्हणजे येणारे चला आयोजन कमिटीकडे आमचा हा पुन्हा कॉल असेल. सुपर ओव्हर जर टाय झाली तर काय आहे. चला आयोजन कमिटी आमच्यापर्यंत हा कॉल द्या. अंपायर्स देखील याकडे लक्ष ठेवतील की सुपर ओव्हर जर टाय झाली तर कॉलिंग काय असेल. चला इथे आलाय कॉल. बॉल आउट असेल. सुपर ओव्हर जर टाय झाली तर बॉल आउट होईल. चला देव करू आणि सुपर ओव्हर ही टाय हो. आम्हाला बॉल आउट ही पाहायला मिळेल. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सेकंड इनिंगला होती सुरुवात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती इनाड ऍक्शन मध्ये येईल. आपल्याला फलंदाज पाहायला मिळालेत. आघाडीला येतील अनुज मांढरे आणि त्यांच्या समवेत किरण महांगडे. हे 2 खेळाडू इनाड ऍक्शन मध्ये येतील. सुपर ओव्हरचा हा खेळ रंगवण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील. जितू मैदानाच्या आतमध्ये नजरा वळवल्या जातील. जितू यांच्याकडे 15 धावा डिफेंड करायचे आहेत. चला स्पीडअप घ्या. चला थोडस स्पीडअप घ्या जितू सर. येस जितू आपल्या ट्रॅक वरून निघतील. समोर आहे फलंदाज अनुज मांढरे. इनाड ऍक्शन मध्ये एक चांगलं युद्ध रंगवलेलं पाहायला मिळेल. पहिलाच बॉल खोलीवरचा बॉल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. इथे झडप मारले मात्र बॅकअप मिळाला. एकच धाव मिळेल. ऑन दी मार्क झालाय श्री गणेशा. झालाय वाडेवरचा प्रवास सुरू केला टीम श्रीनाथ 11. येणारे 5 बॉल आणि आता बनवायचे आहेत 14. 5-14चं इक्वेशन स्ट्राईक एंड वरती किरण महांगडे यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. 5-14 हा खोलीवरचा बॉल ऑन साईडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रोडक्शन दिल्या गेल्या. किती धावा मिळाल्या जातील. आमचे ऑफिशियल्स काय कॉल देत आहेत. एकच धाव. कॉलिंग द्या. कॉलिंग द्या अंपायर्स. एक धाव या ठिकाणी अंकित केली आहे. 2 धावा धावफलकावरती. शफल झाले तदनंतर मात्र लॉफ्ट केला. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल. इथे पहा. आता इथे हा खेळाडू सांगतो अरे कसा धरू मी नेम तुझ्यावर. अजूनही आहे प्रेम तुझ्यावर. तू ऐवज दुसऱ्याच. कसं करू मी क्लेम तुझ्यावर. क्लेम चुकलाय. फसलाय. गणलाय. मैदानाच्या आतमध्ये हा कॅच मस्ट होता. यस मैदानाच्या आतमध्ये एच फॉर हिरो आणि झेड फॉर झिरो. एका क्षणार्धामध्ये तुम्ही हिरो होता तर दुसऱ्या क्षणार्धामध्ये तुम्ही झिरो होता. आणि हेच पाहायला मिळालं. तुषार गायकवाड इनाड ऍक्शन मध्ये आला होता आणि सुपर ओव्हर मध्ये त्याच्याकडून झाली चूक. जर पराभव झाला ना तर त्याचं काय खरं नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा टोले जंग फटका. मिस टाइम. डीप ईस्ट बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येईल. इथे कॅच कॅरी केला गेला. यस विकेटचं पतन. आता मात्र निस्वार्थ असा श्वास सोडलाय. मैदानाच्या आतमध्ये आता थरार रंगला. आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकतो. हार्डर लेंथ वरती हात आला होता. पुल करण्याचा प्रयत्न. पुल मात्र अनसक्सेसफुल राहिला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले. डीप ईस्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपल्या हाताचा उघडलेला पसारा आणि त्याच्यामध्ये मात्र विसवलाय. हा फलंदाजाचा खेळ इथे संपवलाय. बॅक टू द पवेलियन जावं लागलंय. बॅटर अनुजला या ठिकाणी पवेलियनला जावं लागेल. आणि आता डू ऑर आय सिच्युएशन. 2 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. 2-12 मॅच क्रिटिकल सिच्युएशन मध्ये. न्यू बॅटर इन ऍक्शन मध्ये येईल. नाव आहे चला बॅटर नेम प्लीज. सुपर ओव्हरचा थरार वाजिद द बॅटर.
वाजिद बागवान मैदानाच्या आतमध्ये आलेत. वाजिद या फलंदाजाकडे नजरा वळवल्या गेल्या. 2 बॉल 12ची गरज आहे. एक हाय व्होल्टेज मुकाबला, सुपर ओव्हरचं हे थ्रिल आणि सुपर ओव्हर मध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले जितू. वाह, फॅब्युलस बॉलिंग. 4 बॉल पाठीमागे फक्त खर्च केल्यात त्या 3 धावा, 1 विकेटही मिळवला. आता मात्र शेवटचा विकेट, सुपर ओव्हरची ही लढत. गोलंदाज जितू. चला थोडस स्पीडअप घ्या जितू सर, थोडस स्पीडअप घ्या. 2 बॉल 12ची गरज आहे. 2 बॉल 12 हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये सुपर ओव्हरचा हा थरार रंगताना पाहायला मिळाले. गोलंदाज निघालेत आपल्या ट्रॅक वरून. जितू समोर आहे वाजिद. 2 बॉल 12. हो यावेळी पहा इथे विन झाले टीम भूमी 11. द विन द मॅच, द सुपर ओव्हर. या सुपर ओव्हर मध्ये जिंकले टीम भूमी 11. व्हेरी वेल प्लेड बॉयज. कमालीचा खेळ आणि त्यांचं सेलिब्रेशन. पहिला विजय खऱ्या अर्थाने शफल जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बिहाइंड द विकेट जितू. द व्हेरी गुड बॉलिंग. जितू यांनी मात्र फार सुंदर गोलंदाजी हाताळली आहे. बॅटचा टॉप एज बिहाइंड द विकेट. स्पोर्ट ऑनचं लाईव्ह टेलिकास्ट आणि या मॅच मधला हा थ्रिल कमालीचा पाहायला मिळाला. आणि आता राजीव शिर्के सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. मात्र आपण पाहतोय मॅच समरी दाखवली जाते जिथे वाजिद यांनी 11 बॉल 21चा खेळ केला होता, तर गणेश यांनी देखील 11 बॉल 21. काय युनिटी आहे, दोन्ही टीमच्या खेळाडूंनी 11 बॉल 21चा खेळ बनवला होता. दोन्ही टीम मध्ये आपण पाहिलं ना तर अतिशय सुंदर खेळ राहिला. मात्र सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला तो टीम